ॲडजस्टमेंट आपण केली, परंतु आजच्या दिवसामध्ये जर ॲडजस्टमेंट आपण करू तर मग दुसऱ्या फेरीतले सामने आपण 3 ओव्हरचे खेळतोय, मग तेही 2च ओव्हरचे खेळवावे लागतील. त्याच्यामुळे जास्त आता कोणी वेळ घेणार नाही. वेळेकडे कृपया करून तुम्ही लक्ष द्या. चिखलोली ठाकूरपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः डिसिजन बॅटिंगचा घेतलाय. डोके टीमला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट या ठिकाणी करण्यात आलं. सो फील्ड प्लेस त्या ठिकाणी सजवली जाते. दोन्ही टीममध्ये संवाद झाला की दोन्ही टीमचे कदाचित 12th मॅन नाही आहेत, त्याच्यामुळे खरं तर दोन्ही टीमला विनंती आहे की जो बॉलर येईल त्याचंही नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. जे बॅट्समन जातील डगआउटमधनं, जेव्हा बॅटर जाईल ना तेव्हा आमच्यापर्यंत तो नाव पोहोचवा, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये जा. एखादा जो खेळाडू असेल जो खरं तर मिडल ऑर्डर किंवा त्याच्या मागच्या ऑर्डरवरती उतरत असेल त्यांनी सध्या तरी कॉम्बॉक्समध्ये या. बॅटिंग करणारी टीम चिखलोली पाडा, एखादा प्लेयर आमच्या कॉम्बॉक्समध्ये या. हर्षल आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. तर बॉलिंग मार्कवरती तयार झालाय जयेश. देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजच्या फायनल डेच्या दुसऱ्या मॅचला करूयात सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल ओव्हर द विकेट, चांगला बॉल इनफिल्डला क्लिअर. पॉवर प्ले सुरू आहे आणि त्याचा योग्य वापर. बॉलला पाठवत असताना डीप कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर सुरुवात चांगली दर्जेदार करत असताना फलंदाज हर्षद. यॉर्कर वाईड, खरं तर यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु लेंथ अँड लाईनवरती फोकस करत असताना यॉर्कर बॉल त्याला ड्राईव्ह केलं गेलं डीप कव्हर क्षेत्रामध्ये. त्या बॉलला तुम्हाला जाताना पाठवताना पाहायला मिळाला तो म्हणजेच हर्षद. आणि पहिल्याच बॉलवरती सुरुवात दर्जेदार झाली आहे, ती म्हणजेच बॅटिंग करणारी टीम चिखलोली ठाकूरपाडाची. बॅटिंगचा निर्णय त्याने घेतला गेलाय आणि त्या निर्णयावरती आतापर्यंत चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलचा वापर, बॉटमॅनचा चांगला वापर. माहिती की बॉल थोडासा का होईना परंतु आपल्यासाठी धोकादायक होता, त्याच्यामुळे बॅटला बॉल डीप कव्हरला खरं तर जाऊ दिलं नाही, स्टॉप केलं शॉर्ट कव्हरलाच. बॉल डीप कव्हरला खरं तर जाऊ दिलं नाही, स्टॉप केलं शॉर्ट कव्हरलाच. बॉलची फिल्डिंग खरं तर चांगली करण्यात आली. कॅप आहे नेली डोक्यावरती, पण तो 100% कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी देत असताना फिल्डरला तुम्ही बघितलं आणि तिथूनही आपल्याला पाहायला मिळते सिंगल. चौकारानंतर थोडासा वार का होईना पण तो थांबवलाय, कारण पहिला बॉल जो यॉर्कर होता समजलं लगेच की यॉर्कर वरती प्रत्युत्तर चांगलं मिळतंय. इंजुरी असेल तर पाण्याची मागणी असेल तर आमच्यापर्यंत इशारा करा, पाणी तुम्हाला मिळेल. कारण क्रीडांगण आपण बघितलं तर रोलर हे क्रीडांगण खरं तर प्लेन करण्यात आलेलं आहे, परंतु काहीशी दगड जरूर असतील. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ग्राउंडिंग स्ट्रोक अडवण्याचा प्रयत्न करता तेव्हा काहीच तुम्हाला खरं तर मार लागू शकतो, अर्थातच थोडीशी इजा होऊ शकते, त्याच्यामुळे थोडंसं सांभाळून. 7 ऑन बोर्ड, 7 धावा टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर द विकेट शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्यात आला, पण तो हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतोय, परंतु त्याच्या डोळ्यासमोर चेंडू पडला आणि डायव्हर्ट झाला. बॉल बाउंड्री लाईन खरं तर ओलांडत असताना आणि या ओव्हरमध्ये फिल्डरची मिस्टेक, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. खतर जज करण्यात आलं होतं या बॉलला. पडल्यानंतर आपण बघितलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला, बॉलचं डायरेक्शन बदललं पडल्यानंतर. त्यानंतर आपण चौकार पाहिला. 2-2 फिल्डर होते. अविनाशचा तो अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथून बॉलने वळण घेतलं आणि बॉल बॉर्डरांच्या बाहेर गेला आणि 5व्या बॉलवरती या चौकारांनी टीमची धावसंख्या बॉर्डरांच्या बाहेर गेला आणि 5व्या बॉलवरती या चौकारांनी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 11 धावा आहेत टीमच्या टोटलमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत प्रॉपरली बॉल बघितले ना तर बॅटरच्या रेंजपासून दूरच ठेवण्यात आले होते गोलंदाजाने. शेवटचा बॉल कमी गतीचा होता, तोच फिल्डर त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरला बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागे चालाय. सेकंडची चान्स घेतली दुसऱ्या बाजूला, नॉन स्ट्रायकर एंडवरती धोक्यामध्ये होती विकेट हर्षदची, परंतु त्याने खरं तर जे कन्व्हर्शन केलं ते त्याच्यासाठी चांगलं राहिलं. इथे 2 धावेने षटक संपलं पहिलं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 13, जिथे एकही गडी आतापर्यंत गमवलेला नाहीये टीम चिखलोली ठाकूरपाडा या टीमनं. चांगली सुरुवात झाली दोन्ही टीमची. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यास खरं तर भाग पाडलं होतं,
कारण यॉर्कर बॉलवरती प्रत्युत्तर मग त्यानंतर थोडासा पेस व्हेरिएशनही पाहायला मिळाला. एक बॉल प्रॉपरली यॉर्कर त्याच्यावरती जर मोठा फटका येतो ना, मग त्याच्यानंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट ॲज अ बॉलर म्हणून करावंच लागतं. ते इम्प्रूव्हमेंट चांगलं केलं, कारण माहिती आहे हर्षद मोठ्या स्ट्रोकसाठी नेहमी जातो. रोशनलाही तुम्ही नेहमी मोठे स्ट्रोक खेळत असताना बघितलंय, म्हणून ही ओपनिंग जोडी नेहमी टीम चिखलोलीपाडा या खरं तर संघाला एक चांगला स्टार्ट देत असते. परंतु या वेळेला आपण बघितलं तर चांगला स्टार्ट पहिल्याच बॉलवरती मिळत असताना त्यानंतर थोडीशी मिसफील्ड आपण बघितली, तिथे दुसरा चौकार आला आणि पहिल्या ओव्हरला आता थोडंसं कॅपिटलाइज करत असताना टीमच्या धावसंख्येवरती इम्प्रूव्हमेंट केलं गेलं पहिल्या षटकामध्ये. अर्थातच तुम्हाला पाहायला मिळतात धावा 3-13. आता ज्या फिल्डरकडनं मिस्टेक झाली तोच ओव्हर नंबर 2मध्ये आला अविनाश. त्यालाही माहिती आहे की ॲज अ फिल्डर म्हणून जे आपल्या माध्यमातून कार्य झालं नाही ना, मग आता ॲज अ बॉलर म्हणून ते आपण करून दाखवू. आणि क्रिकेट म्हणजे जिद्दी खरं तर खेळाडूंचा खेळ असतो. जिथे आपण गावासाठी खेळ खेळण्यासाठी उतरतो तेव्हा आपण आपला विचार कमी आणि गावाचा विचार जास्त करतो. म्हणून हे ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू ना अगदी जिद्दी असतात. तुम्हाला पाहायला मिळाला विवेक शेलार आय एस पी एलमध्ये काय त्याचा बॉल पडला 145 किलोमीटर पर आवर. नक्कीच तो तुम्हाला बॉल पाहायला मिळाला आणि ती चर्चा सध्या तरी सोशल मीडियावरती खूप चर्चेत राहिली आहे. त्याच्यामुळे ग्रामीणचे जे खेळाडू असतात ना ते जिद्दी खेळाडू असतात. कधी धोका आला तर तो धोका पचवण्याची क्षमता ठेवतात. तसाच हा गोलंदाज अविनाश बॉलिंग ट्रॅकवरती होतो तयार. पाच फिल्डर डीपमध्ये मिड विकेट वाईडिश लॉंग ऑफ आणि डीपमध्ये एक फिल्डर तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट स्वीपर कव्हरला पाहायला मिळतोय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल अवे प्ले फ्रॉम द बॉडी, रेंजपासून दूर ठेवला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नव्हता. खरं तर ह्याच गोष्टीची चर्चा मी नेहमी करतो की एखादा बॅटरच्या रेंजपासून जर तुम्हाला चेंडू दूर ठेवायचा असेल ना तर सगळ्यात आधी फॉलो करा त्याचा फुटवर्क. या ठिकाणी फुटवर्क नव्हता हर्षदचा, म्हणून बॉल थोडासा रेंजपासून दूर राहिला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फसला आणि हर्षदला पहिला चेंडू डॉट फेकत असताना अविनाश. आता यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. काम तमाम झालं असं रोशनचं, परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. दुसऱ्या बाजूला विशाल होतं बॅकअपला नॉन स्ट्राईक रेंजवरती, परंतु जर त्याच्याकडे बॉल आला असता तर कदाचित हर्षदची विकेट ही मैदानाच्या बाहेर खरं तर गेली असती. परंतु क्रिकेटमध्ये विदिन अ सेकंड खूप काही घडतं. कारण आपण नेहमी असं म्हणतो की जर नॉन स्ट्राईकिंगवरती फेकलं असतं तर चांगलं झालं असतं, परंतु मित्रांनो क्रिकेटचा हा खेळ ना बाहेर बघून खरं तर बाहेर बसून बघणं वेगळं आणि मैदानाच्या आतमध्ये जाऊन खेळणं वेगळं. त्या प्लेयरलाच माहीत असतं की त्याच्या मनात किती खरं तर शंका असतात. त्याच्यामुळे इथून आपण बघितले तर विकेट सेव्ह होतात असताना तिथून लेग बायची सिंगल मिळते आणि सिंगल ने टीमची धावसंख्या 14. कमी गतीचा बॉल, पेस व्हेरिएशन, चांगला बॉल आणि चांगला टप्पा, लेंथ अँड लाईन वरतून विकेट किपरच्या हातामध्ये तुम्हाला बॉल पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन. आपण नेहमी म्हणतो की तुमच्यामध्ये जर विविधता असेल तर तुम्ही तुमच्यासाठी समोर असणारं जे बॅटल आहे त्या बॅटलला चॅलेंज देऊ शकता. ते चॅलेंज परफेक्टली ॲक्सेप्ट केलं अविनाशनं. टप्पा पडल्यानंतर ही बॉल आपण बघितला विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल दुसरा या ओव्हरमधला. आता फुल टॉस, आता चुकी केली, लॉफ करण्याचा प्रयत्न होता परंतु टप्पा पडला आणि थांबला त्या ठिकाणी, कारण माहिती आहे की ओव्हर द वेस्ट हा बॉल, प्रॉपरली ओव्हर द वेस्ट. आताही कदाचित व्हेरिएशनच करण्याचा प्रयत्न, परंतु हातामधून चेंडू निसटला. आणि बहुतांश वेळा असं होतं की आपण जेव्हा बॉल स्लो करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा कधी कधी त्या गतीवरती आपलं नियंत्रण राहत नाही, मग तो बॉल निसटतो. तसाच हा बॉल बघितला tenniscricket.in टेलिकास्ट करते. टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही सध्या तरी बघताय की ओव्हर द वेस्ट आणि हा बॉल असेल फ्री हिट, स्ट्रायकिंग एंडवरती असेल. ते मेंबरला आम्ही विनंती करतो की DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम DRSचा वापर केला. सो आपण बघूयात. ओव्हर द वेस्ट असेल तर बॉलर मग पर्याय दुसरा यूज करावा लागेल या ओव्हरला कंटिन्यू करण्यासाठी, कारण ऑलरेडी एक नो बॉल आलेला आहे. सो आपण आता चेक करूयात की या बॉलवरती काय काय घडलं, काय बिघडलं, आपण चेक करूयात. येस, बॅकलिपचाही विचार केला जाईल. त्याच्यानंतर मग शफल झालाय की नाही, थोडासा पुढे आलाय की नाही, आणि त्याच्यानंतर जी फ्लाईट आहे ती डीप आहे की हाय, या सगळ्या गोष्टी कमरेच्या वरती की खालती, मग तो अटेम्प्ट कुठे करण्यात आला, या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी जरूर करूयात. आणि इट्स नो बॉल. सो बॉलर तुम्हाला आता या ओव्हरला कंटिन्यू करण्यासाठी दुसरा यूज करावा लागेल. 2 नो बॉल आले. हा ॲक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही बघा की अटेम्प्ट करण्यात आला तेव्हाच ऑलरेडी ओव्हर द वेस्ट होता.
जास्त पुढे येऊन होता बॅटर हर्षद. स्क्वेअर लेगला तो चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि फ्रीट कंटिन्यू असेल आणि इथनं या चौकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना स्कोर मोजून 21. सन्माननीय भगवानजी धुले जे जुळेचे आहेत त्यांना विनंती करूयात की मंचावरती येऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्या. तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आता कोणत्या बॉलरला यूज करतील या सगळ्या चर्चा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, कारण ऑलरेडी एक नो बॉल आला होता. त्यानंतर आपण बघितलं तर याही बॉलवरती ओव्हर द वेस्ट त्यासाठी चॅलेंज दिलं बॅटर हर्षदनं. त्याला माहिती होतं की हा बॉल कमरेच्या वरती आपण अटेम्प्ट केला आहे, त्याच्यामुळे पंचांकडनं त्याने रिव्ह्यू घेतला. ते रिव्ह्यू आपण बघितलं तर येस त्याला सहमती देत असताना आमच्या थर्ड अंपायर आणि फ्री हिट ऑन आहे आणि रिव्ह्यू अजूनही गमावला नाही. सो रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. सो बॅटिंग साईड रिव्ह्यू तुमचा अजून एक आहे आणि बॉलरकडे सुद्धा आहे तो रिव्ह्यू. एकवीस धावा टीमच्या टोटलमध्ये. आतापर्यंत 3 बॉल फेकलेले आहेत ज्याच्यामध्ये 2 अनलिगल बॉल. ही लाईट चालू आहे ती बंद करा. होते त्यांनी डिसिजन दिलाय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलाय की कुठे अटेम्प्ट करण्यात आला. जर शंका असेल तर विष्णू शिंदे सर या तुम्ही चेक करा. जो डिसिजन आहे तो ऑलरेडी मॅनेजमेंट कमिटीने दिलाय. सो तो डिसिजन लास्ट आहे. अंपायर जागेवरती जातील आणि जागेवरती गेल्यानंतर ते निर्णय त्यांचा देतील. आपण त्याच्यानंतर कन्सिडर करूयात की हा नो बॉल की नो बॉल नाही. अंपायर्सला ते जागेवरती जाऊ दे आणि अंपायर्सने जो डिसिजन दिलाय त्याची सहमती कृपया करून दोन्ही टीमने द्या. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. अंपायरची कोणती त्याच्यानंतर चर्चा करू नका. अंपायर्स जो डिसिजन देतील त्या डिसिजनला तुम्ही मान्य करावंच लागेल. बॉल सो फ्री हिट असेल कंटिन्यू आणि बॉलर या ठिकाणी चेंज करण्यात आला. अनिकेतला आता कंटिन्यू करावं लागेल 3 बॉलसाठी. खरं तर अनिकेतला आता आणलंय मैदानाच्या आतमध्ये. 21 धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत आणि अविनाशला आता रिप्लेस करून अनिकेतला ओव्हर नंबर 2 मध्ये आणलाय.
पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर सुरुवातीचे 2 बॉल खूप चांगले राहिले होते. तिसऱ्या बॉलवरती आपण बघितलं तर तो डॉट बॉल आला होता, परंतु त्याच्यानंतर आपण बघितलं तर नो बॉलवरती सिंगल, नो बॉलवरती चौकार आला. 2-3च अनलिगल बॉल, 2 अनलिगल बॉल टाकल्यात आणि 3 लिगल बॉल. फ्री हिटचा बॉल होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. हा स्ट्रोक आपण बघितला तर एक्झिक्यूट केला गेला. ऑफसमवरती बॉल असल्या कारणाने त्याला ड्राईव्ह करण्यात आलं. ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डिंग झाली आणि दरम्यान आपण बघताय तर 2 धावसंख्येने टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. डोके टीमचं अजूनही काही घडलं बिघडलेलं नाहीये, कारण सध्या जी झालेली चुकी तिला रिकवर करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनिकेतला पाठवलाय. पहिला बॉल त्यांनी लो फुल टॉस टाकण्यात आला. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला ऑफ ड्राईव्हचा फटका तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथे 2 धावेने टीमची धावसंख्या 23. फर्स्ट इनिंग सुरू आहे, ज्या ठिकाणी डोके आणि त्यांच्या विरोधात चिखलोली ठाकूरपाडा या 2 टीममध्ये बॅटल सुरू आहे आणि बॅटिंग करत असताना सध्या तरी चिखलोली ठाकूरपाडा संघ चांगल्या स्थितीमध्ये. अजून एक लो फुल टॉस बॉल ऑन साईडला लॉफ करण्यात आला फिल्डर, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. षटकार. रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय, साईड अँगलने ही दाखवलं जातंय. हा फ्रंट टॉप व्ह्यू अँगल, हा साईड अँगल. खरं तर कॉन्फिडेंटली हा स्ट्रोक ताकदीचा वापर थोडासा कमी तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु जी बाउंड्री आहे ती बाउंड्री परफेक्टली क्लिअर करत असताना लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर तो षटकार तुम्हाला पाहायला मिळाला हर्षदच्या बॅटमधून आणि धावपलक वाढत असताना. शेवटचा बॉल आता यॉर्कर, परंतु मागे चालला बॉल थर्डमॅनच्या डोळ्यासमोरून. चेंडू खूपच वेगाने आणि या क्रीडांगणाची आउटफील्ड खूप फास्ट आहे. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 33, जिथे बॅटिंग करतोय संघ चिखलोली. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघता, यॉर्कर बॉल होता, परफेक्टली वाईड यॉर्कर, परंतु बॅटच्या टो एंडवरती हा बॉल हलकीशी कडा घेऊन बॉल आपल्याला पाहायला मिळाला डीप थर्डमॅनला. तिथे चौकाराने षटक संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 या आकडावरती. चांगल्या स्थितीमध्ये आहे संघ. या क्रीडांगणावरती धावा जर रोखायचे असतील ना, तर खरं तर आपल्या बॉलर समवेत फिल्डरलाही चांगलं कार्य करावंच लागेल. कारण आता अनिकेत आणि आपण बघितलं तर अविनाशने दोघांनी मिळून षटक हाताळलं. अविनाशचे 2 बिमर बॉल, मग अनिकेतला ती ओव्हर कंटिन्यू करावी लागली. 24 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या जयेशच्या विरोधात, धावा 13. अशा पद्धतीने सध्या तरी बिनगडीबाद चिखलोली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये तुम्हाला सध्या तरी वावरताना पाहायला मिळतोय. पण तो डोके संघ ही खरं तर ऑस्ट्रेलियन संघाप्रमाणे नेहमी जिद्दीनं क्रिकेट खेळणं, एकजुटीने क्रिकेट खेळणं ही त्यांची खास ओळख आहे. आणि त्यांच्या ओळखीचं कारण म्हणजे त्यांचा जो सरसेनापती आहे ना, त्याच्या डोक्यामध्ये नेहमी प्लॅनिंग चालू असतात की इन सिच्युएशन कोणाला रिप्लेस करावं, कोणाला पाठवावं आणि अनुक्रमणिकेमध्ये कसं बदल करावं, मग ते बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो. त्या अनुमानाने आपण सध्या बघताय तिसऱ्या ओव्हरसाठी स्पिनर बॉलर पाठवल्या प्रदीपला. आता प्रदीप समोर असेल रोशन. धावा झालेल्या 33 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती रोशन, जो तिसऱ्या ओव्हरमध्ये आला प्रदीप, त्याचा करेल सामना. 33 धावा टीमच्या टोटलमध्ये. आणि आता तिसऱ्या ओव्हरला या ठिकाणी होईल सुरुवात. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लॉफ करण्यात आलाय, सुंदर फटका डाऊन दी ग्राउंड, बॉलला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या फ्लाय होत असताना, पुढे जात असताना सध्या तरी चिखलोली संघ एक चांगल्या स्थितीमध्ये या षटकाराच्या बरोबरीने पोहोचलाय. बिनगडीबाद 39 धावा. पार्टनरशिप खूप मॅटर करते क्रिकेटमध्ये आणि तीच पार्टनरशिप आता चांगली रंगवत असताना दोन्ही खेळाडू. शॉर्ट बॉलचा वापर, ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर गेला हा बॉल. आपण बघताय, चला रिव्ह्यू या ठिकाणी घेतलाय, सो आपण चेक करूयात. कारण
बघूयात की या बॉलवरती काय घडलंय बिघडलंय. टॉसचा जरूर चेंडू झाला, परंतु हा बॉल कुठे गेलाय ते पाहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर लाईनच्या बाहेरून वळलाय की लाईनच्या अगोदर वळलाय, या सगळ्या गोष्टी आपण चेक करूयात. पिचिंग तर आउटसाइड द ऑफ स्टंप थोडीशी झाली आहे, परंतु लाईनला क्रॉस करून विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेलाय. सो हा बॉल वाईड आहे. मॅनेजमेंट कमिटीचा डिसिजन. ऑलरेडी पिचिंग ही आउटसाइड द ऑफ स्टंपची जी लाईन आहे तिच्या बाहेरूनच पिचिंग झाली. त्याच्यामुळे जेव्हा टर्न झाला तेव्हा टर्न ऑलरेडी लाईनच्या तर बाहेरून झालाय. इन पिचिंग जी आहे ना, इन पिचिंग या बॉलची ऑलरेडी जी लाईन आहे त्या लाईनच्या बाहेरून पिचिंग करून त्याला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मग त्या लाईनच्या पुढे गेल्यानंतर बॉल टर्न झालाय, त्याच्यामुळे वाईट बॉल. आता चांगला बॉल लॉफ करण्यात आला डीपमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल अँड वेल जज कॅच. सचिन तेंडुलकर स्टँड समोर कॅच पकडण्यात आली आणि पहिल्या विकेटचं पतन. रोशन बॅक टू द डगआउट आपल्या टीमसाठी, ज्याने 12 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान दिलं, तर रोशन मैदानाच्या बाहेर. आता चांगला बॉल, खरं तर थोडासा टॉस करण्यात आला होता. बॉडीवरती आल्या कारणाने त्या बॉलला लॉफ करण्यासाठी जेवढी एनर्जी हवी आहे तेवढी एनर्जी लावू शकला नाही. आणि लॉफ करत असताना डीपमध्ये लॉंग ऑफला ती कॅच पकडली. तिथे आपल्याला पाहायला मिळाला बाद होत असताना रोशन. भागीदारी तर ड्रॉप केली आहे, कारण जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा दबाव जो 2 ओव्हरमध्ये पडलाय ना तो दबाव डोके टीमचा बाहेर निघू शकतो. त्यासाठी असेच डॉट बॉल जर विकेट्स झाल्या रेग्युलर तर कदाचित या मॅचमध्ये जो आधीपासून दबाव आहे ना त्या दबावापासून बाहेर निघू शकतो डोके संघ. त्याच्याकडे ही बॅटिंग ऑर्डर खरं तर स्ट्रॉंग आहे. चांगल्या स्पर्धेचे चांगले आयोजक सुद्धा आहेत, परंतु या विभागामध्ये अनेक वेळा ते तुम्हाला खेळताना पाहायला मिळालात त्यांच्यासमोर थोडासा दबाव. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले, पंच केला, स्ट्रोकसाठी जागा बनवली. डीप बॅकवर्ड पॉइंटला टप्पा पडल्यानंतर बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. रोहित शर्मा स्टँडच्या अगदी मधोमध हा फटका सुंदर, तिथने मिळतात धावा 4. येतो हा चौकार. बॅकफुट पंच, काय सुंदर फटका. असे फटके खरं तर खेळण्यासाठी तुमच्याकडे नजर पाहिजे, हँड अँड कोऑर्डिनेशन पाहिजे, तुमचा बॉटम हँड पाहिजे. फॉलो करण्यात आलं, बॉलची गती लेंथ लाईन पिक करण्यात आली आणि बॅकफुट पंचच्या माध्यमातून अनिकेतने आपली सुरुवात केली चौकाराने. आता कमी गतीचा बॉल लॉफ केलाय, इथनं चौकारचं प्रत्युत्तर द्यायचं. लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि पकडली गेली कॅच. चौकारचं प्रत्युत्तर लगेचच मिळा गेलं अनिकेतला. परतवलंय प्रदीपने त्याला मैदानाच्या बाहेर. लागणारा झटका दुसरा. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय. प्रदीपचा बॉल विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या खेळाडूसाठी आतमध्ये आला बॉल. लॉफ करण्याचा प्रयत्न. डीप लॉंगॉनला जे ट्रॅप होतं त्या ट्रॅपमध्ये परफेक्टली अडकवण्यात आलं. त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. त्याच्या हातामध्ये प्रॉपरली झेल तुम्ही बघितली आणि तिथनं अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर परततोय. याच ओव्हरमध्ये खरं तर 2 विकेट आल्यात, कारण 2 ओव्हरमध्ये जे जमलं नाही ते सध्या तरी प्रदीपने करून दाखवलं. षटकाराचं प्रत्युत्तर त्याने दिलं रोशनला. त्याच्यानंतर अनिकेत मैदानाच्या बाहेर परतलाय आणि आता आला अक्षय. बॅकफुटला जाऊन पंच करण्यात आला. डीपमध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर. सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी प्रवास जरूर सुरू आहे. दुसऱ्या बाजूला डेंजर एंडला होते, नॉन स्ट्राईक एंडवरती जे बॅटर पोहोचले अक्षय, परंतु त्याला थांबवलं गेलं हर्षदनं. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. बॉल समाप्त झालेले आहेत 5. या ओव्हरमध्ये खरं तर 12 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर जास्त धावा होत्या, परंतु या ओव्हरमध्ये धावा कंट्रोल झाल्यात. परंतु त्या कंट्रोल झालेल्या धावांना सुद्धा वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं. इंडिव्हिज्युअल 22 वरती खेळतोय आणि आता षटकार जोडल्यानंतर इंडिव्हिज्युअल 28 आणि टीमची धावसंख्या आता पुढे जात असताना आपल्याला 51 धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते स्थिती टीम चिखलोली ठाकूरपाड्याची. शेवटच्या बॉलवरची जी मिस्टेक खरं तर आता थोडीशी मागडी पडते, कारण 5 बॉलमध्ये 12 धावा खर्च करणारा गोलंदाज इकॉनॉमिकल होता 5 बॉलमध्ये, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार खूप काही सांगून गेला. प्रदीपनेही खर्च केला धावा 18. याच्या अगोदर तुम्ही खरं तर बघितलं होतं महागडं षटक जे 24 राहिलं. अविनाश आणि अनिकेतने त्या ओव्हरला कंटिन्यू केलं आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या.
आणि सध्या तरी टीमची धावसंख्या तुम्ही बघताय तर 2 गडी बाद 51. ही अचिव्हमेंट खूप मोठी आहे. कारण आतापर्यंतच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण पाहिलं ना तर हर्षदनं जास्त टाइम स्पेंड केला आहे खेळपट्टीवरती. त्याच्या इंडिव्हिज्युअल धाबा तुम्हाला पाहायला मिळतात 28, रोशनने बनवल्या 14, परंतु तो मैदानाच्या बाहेर आहे. अनिकेतने बनवल्या 4, अक्षय आणि हर्षद ही सध्या तरी जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंतच्या धावा 28 आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केला मोठ्या फटक्यांचा तर 2-3 चौकार आणि 2 षटकारांच्या साहाय्याने तो 28 धावा या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. परंतु आता प्रदीपवरती झालेला अटॅक, मागचे 2 ओव्हरही अटॅकरच राहिले. आता आलाय रवी ओव्हर नंबर 4 मध्ये, जो डेथ ओव्हर असेल या इनिंग मधला. 51 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. बॅटिंग करण्याचा डिसिजन मी तर म्हणून कुठेतरी चांगला राहिला आतापर्यंत. कारण आजच्या दिवसातली खरं तर ही दुसरी मॅच आहे आणि दुसऱ्या मॅचमध्ये सध्या तरी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही 51 धावसंख्या बघता. यावेळेला कडा लागली, बॉल मागे चाललाय. फर्स्ट स्लिपला बॉल आपण या ठिकाणी बघितलाय. इथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. स्ट्राईक खरं तर घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक आपण बघितली तर हर्षदकडे आता गेली आहे, जो 28 या इंडिव्हिज्युअल धावसंख्येवरती खेळतोय. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 52-52. फर्स्ट इनिंग सुरू आहे. डोके आणि चिकुलोली ठाकूरपाडा या 2 टीममध्ये ही सध्या तरी तुम्हाला मॅच पाहायला मिळते. ती सिच्युएशन आहे. मग सेकंड इनिंगमध्ये ती सिच्युएशन राहील का? असं कधीच नसतं, कारण क्रिकेटमध्ये नेहमी आकडे आणि सिच्युएशन बदलत असते. त्याच्यामुळे आता ही आपण बघितली सिंगल या ठिकाणी पूर्ण होत असताना हर्षद झालाय बाद. दुसरीचा अटेम्प्ट जरूर त्यांनी केला होता. 55 धावा. शिरगाव आरके वाळवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. यॉर्कर बॉल लॉफ करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर ऑन साइडला लॉंग ऑनला पकडण्यात आली कॅच आणि स्ट्राईक हवी होती ती खरं तर बॅटर अक्षयला, परंतु तोही आता मैदानाच्या बाहेर. आणि अक्षयच्या रूपाने लागणारा हा झटका 5वा बॅटिंग करत असताना टीम चिकुलोली ठाकूरपाड्याला. यॉर्कर बॉल होता तो खोदून काढण्याचा प्रयत्न. ही 4थ्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. अर्थातच अजूनही या इनिंग मधले 2 बॉल शिल्लक असेल. चांगला बॉल टाकण्यात आला विथ द स्पिन. यॉर्कर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोशन. यावेळेला ही यॉर्कर बॉल स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये अडवायचं होतं. डीपमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग झाली. एकाच अटेम्प्टमध्ये त्याने बॉलला स्टॉप केलं. लगेचच फेकत असताना रवीकडे तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल. सुरुवातीला 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीमध्ये असणारा खरं तर संघ थोडासा शेवटच्या ओव्हरमध्ये डगमगतानाही तुम्ही बघितला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण तो चांगला बॉल लिगल डिलिव्हरीने या षटकाची होते समाप्ती. अर्थातच डाव संपला. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनला गेला 56 आणि 57 धावसंख्येचं टार्गेट डोके टीमला खरं तर विजयासाठी बनवावं लागेल. दरम्यान आपण विनंती करूयात की आर के वालिवली आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार शिरगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. सध्या तरी मॅच समरी तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. हर्षद 29 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान हर्षदचं राहिलं, ज्याने 11 बॉल फेस केले. त्यानंतर रोशन 14 धावसंख्या त्यांनीही बनवल्या, 4 बनवल्या. अनिकेतने अक्षयने बनवल्या 2, निकेशने बनवल्या 2. नॉट आउट राहिले करण आणि रोशन. करणनी बनवली 1 आणि अशा पद्धतीने 56 धावा बनल्या आणि 57 धावसंख्येचं टार्गेट. ही बॉलिंग समरी. डोके संघाने सुरुवातीला बॉलिंग करत असताना खरं तर कोणत्या गोलंदाजाला तुम्ही मागणं ठरताना बघितलं. सध्या तरी तुम्ही बघता इकुनॉमी 13 धावसंख्या खर्च केल्या.
ज्याच्यामध्ये एकच डॉट बॉल होता. 3 डॉट बॉल जरूर सुरुवातीचे राहिले, परंतु त्याच्यानंतर आपल्याला 24 धावा पाहायला मिळाला. अनिकेत आणि अविनाशचं ते दुसरं षटक, प्रदीपनं खर्च केला धावा 18 आणि फक्त 5 धावसंख्येचं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. ते म्हणजेच रवीचं इकॉनॉमिकल बॉलर तो राहिला एकमेव पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंग करत असताना डोके टीमचा, आणि अशा पद्धतीने 56 धावसंख्या बनल्या आणि 57चं टार्गेट 24 बॉलमध्ये या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल, ते म्हणजेच टीम डोकेला. चला आपण टॉस या ठिकाणी करूयात. शिरगाव आणि वायोली दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत, सो आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय भास्कर कोंडिलकर साहेबांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करावात. शिरगाव आणि वालिवली. चला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. बॉल सन्माननीय भगवानजी दुले जुविले गावचे क्रिकेट प्रेमी आहेत, त्यांना विनंती करूयात की मंचावरती या. जसा वेळ मिळेल तसा आपण खरं तर जो लॉट आहे त्याच्यामध्ये थोडासा बदलाव करत आहोत. त्याच्यामुळे यानंतरची जी मॅच आहे ती मॅच शिरगाव आणि आर के वालिवली यांच्यामध्ये असेल, आणि त्यानंतरची खरं तर लॉटनुसार जी मॅच आहे ती आपण खेळवणार आहोत. त्याच्यामुळे विनंती करेन की तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेनुसार टीम या ठिकाणी उपस्थित राहा. नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदरांजली चषक 2026चा फायनल डे, दुसरी मॅच, दुसऱ्या इनिंगलाही आपण आता सुरुवात करू. प्रदीप आणि रुपेश ही सलामी जोडी. अनेक वर्षे या जोडीने खरं तर डोके या गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती रिप्रेझेंट केलं. अनेक वर्ष याच जोडीला तुम्ही कंटिन्यू बघितलं खेळत असताना, आणि क्रिकेटच्या परिपटलावरच्या खरं तर अशा काहीशा इनिंग आहेत ज्या या दोन्ही खेळाडूंच्या नावावरती राहिलेल्या आहेत. म्हणजे चांगली पार्टनरशिप बनवणं ही त्यांच्या सुरुवातीला नेहमीच चांगलं बनवत असते, आणि तीच चांगली सुरुवात करण्यासाठी एक पार्टनरशिप रंगवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आणि रुपेश ही सलामी जोडी तुम्हाला जाताना पाहायला मिळते. 57 धावसंख्येचं टार्गेट, पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. त्यासाठी डीपमध्ये 2 फिल्डर त्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. डीपमध्ये आपण एक फिल्डर बघताय, तर डीप लॉंग ऑफ या ठिकाणी पॅक आहे. थर्ड मॅन फाईन लेग, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघताय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण बघतोय फिल्डर. त्यानंतर आपण शॉर्ट मिड विकेट, लॉंग ऑफ आहे, त्या अनुमानाने आपल्याला पाहायला मिळत नाही. मिड ऑफ, लॉंग ऑन त्या ठिकाणी वाईडिश आहे, त्याच्यामुळे शॉर्ट मिड ऑनला खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. आणि एक फिल्डर आपण जर बघितला तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. चांगली रंगीली मॅच. 57 धावसंख्येची चेस आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी तुम्ही हर्षदला बघताय, ज्या हर्षदने 29 धावसंख्येचं बहुमूल्य योगदान प्रथमतः बॅटिंग करत असताना दिलं, परंतु विथ द बॉल आता त्याला तुम्ही पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बघाल. 57 धावसंख्येची चेस, आणि करत आहोत आपण सेकंड इनिंगला सुरुवात. स्ट्रायकिंग इनवरती रुपेश. पहिलाच बॉल मागे खेळतात रुपेश, ही विकेट मिळू शकते आणि मिळाली आहे. स्वास्थ्यामध्ये परतलाय टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर. पकडली गेली कॅच विकेटच्या मागे, अर्थातच फाईन लेगला, आणि तिथनं परतेल मैदानाच्या बाहेर रुपेश. लागणारा झटका मोठा, बाहेर रुपेश, लागणारा झटका मोठा. बॉल आपल्याला फिल्डर पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्ले खरं तर तुम्ही बघताय, आणि ती फिल्डरची रिॲक्शन बघणं काही खरं तर इंटरेस्टिंग आहे. हा बॉल तुम्ही बघा, फॉलो केलं कॅमेरामॅनने, तसं फिल्डरने फॉलो करत असताना कॅच जेव्हा हातामध्ये आली ना, तेव्हा त्याचा भंगडा पाहायला मिळाला. जसे पंजाबी ॲक्टर्स नाचत असतात तशा प्रकारे त्याचा भंगडा. कारण रुपेश हा त्यालाही माहिती आहे की आपल्या टीमसाठी धोकाच होता, कारण तो मैदानाच्या आतमध्ये जास्त जर टिकला असता तर तो विध्वंसक नेहमी होतो, आणि त्याला संधी मिळणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड. त्याच्यामुळे त्यांनी कॅच जशी हातामध्ये स्वीकारली तसा त्याचा सेलिब्रेशन पाहायला मिळाला फिल्डरचा, आणि इथनं आपल्याला पाहायला मिळाला रुपेश डगआउटमध्ये परतत असताना लागलाय तो पहिला झटका. 57 धावसंख्येची जेव्हा चेस, अर्थातच 50पेक्षा जास्त आकडा जेव्हा 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये आपल्या डोळ्यासमोर असतो ना, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला टार्गेट करावा लागतो तो म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकाला. तिथून जर धावा आल्या मग त्याच्यानंतरचा प्रवास आपला सुखरूप होतो. परंतु हे आपल्याला मानावं लागतं की पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर यूज केले जातात. त्याच्यामुळे हर्षदने विथ द बॅट 29 केल्या, आणि विथ द बॉल पहिल्याच बॉलवरती रॉयल डकचा शिकार, अर्थातच रुपेशला मैदानाच्या बाहेर पाठवलं, आणि आता आला विशाल.
ओव्हर द विकेट मागे खेळतात, फिल्डर नाहीये डीप मध्ये, तिथून प्रवास खूप कठीण आहे शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरचा. तरी अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या समोरून बॉल गेला बॉर्डरांच्या बाहेर आणि येतोय हा पहिला चौकार डोके टीमच्या स्कोर कार्डवर. सहजरित्या खेळले, गतीचा वापर केला. हर्षदचा बॉल थोडासा टॉस होता नाही तुम्ही बघितला, गुडलाईन स्पोर्टवरून थोडासा टेकअप देण्याचा प्रयत्न, परंतु विशालची जी ताकद आहे ती त्याची उंची, त्याचा बॉटम हँड तुम्हाला पाहायला मिळाला. शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरला बीट करत असताना त्या ठिकाणी ललित होते, त्याला बीट केलं आणि बॉल बॉर्डरांच्या बाहेर चौकारने सुरुवात झाली आहे फलंदाज विशालची. आताही शॉर्ट बॉलचा वापर, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून बॉल तुम्हाला वाईडिश लॉंग ऑनला जाताना पाहायला मिळाला. प्रोटेक्ट असलेल्या क्षेत्रामध्ये तिथनं मिळते सिंगल. डावाची झाली सुरुवात विशालच्या चौकाराने, त्याच्यानंतर सिंगल, धावा झाल्यात 5 आणि आता स्ट्रायकिंग इनवरती या टीमचा परफेक्ट ऑलराऊंडर तुम्हाला पाहायला मिळतोय, नाव त्याचं प्रदीप. प्रदीप अशा सिच्युएशनला नेहमी हँडल करत असतो, कारण जरूर त्यालाही माहिती आहे की या मॅचमध्ये रुपेशसारखा आघाडीचा फलंदाज परतलाय, मग त्याच्या वरती रिस्पॉन्सिबिलिटी ही जास्त वाढली आहे. रिस्पॉन्सिबल हा खेळाडू, पण तो टप्पा पडल्यानंतर हा बॉल ही ऑप्शनच्या बाहेर निघाला. त्याच्यामुळे अंपायर्स विष्णू शिंदे सरांनी इशारा दिला की हा व्हाईट बॉल. तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगलने धावफलक वाढत असताना धावा आतापर्यंत आहेत 6, बॉल फेकून झालेले 3. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सुरू आहे. आता लेंथ पुढे होती, परंतु त्याला लॉफ केलाय. क्षेत्र खुआ डीप लॉंग ऑनला फिल्डर नव्हता, मिड ऑनला बीट करून लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर सुरुवात प्रदीपची सुंदर, त्याच्या बॅटमधून हा पहिला चौकार. पॉवर प्लेच्या स्पेशली षटकामध्ये तुम्हाला धावा एकवटाव्याच लागतात, कारण क्षेत्ररक्षणाचं जाळं खुळं नसतं, तुम्हाला तेवढीशी मुभा असते, 2च फिल्डर डीपमध्ये असतात, त्याच्यामुळे तुम्ही स्ट्रोकचं सिलेक्शन गॅपमध्ये करू शकता. तेच केलं प्रदीपने आणि त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. आता कमी गतीचा बॉल फसवलं, असं वाटलं की आताही लेंथवरतून बॉल थोडासा फास्ट येईल, परंतु आता फसवण्यात आलं. हलक्या पद्धतीने फिंगर रोल करत असताना पेस व्हेरिएशन, कमी गतीचा बॉल. ॲक्शन रिप्ले पहा. ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही असता ना, तेव्हा खरं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. हेच केलं होतं फर्स्ट इनिंगमध्ये अविनाशने. 2 बॉल असेच टाकले, परंतु त्याच्यानंतर 2 अनलिगल बॉलने त्याला ती बॉलिंग सोडावी लागली आणि आता हर्षद त्याच्यासारखी बॉलिंग करतोय. आता फास्ट बॉल आला, कडा लागली, कॉट बॅनसाठी अपील या ठिकाणी खरं तर करण्यात आली, परंतु अपील करता वेळेला उत्साहित एवढा होता आणि अंपायर्सची ही सहमती होती की बॅटची कडा लागली आहे, त्याच्यामुळे स्कॉट बँड विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार वगळता खूप चांगली बॉलिंग केली आणि 57च्या चेसमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10, म्हणजे इक्वेशन अजूनही 18 बॉल आणि 57 धावसंख्येच्या चेसमध्ये अजूनही आपण विचार केला तर ज्या धावा आहेत त्या धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच 47. निसर्गाच्या रम्य कुशीत तुम्ही ह्या क्रिकेटचा आनंद घेताय आणि अशी खरं क्रीडांगणं खूप कमी आता राहिलात जे निसर्गाच्या रम्य कुशीत आहेत. तुम्ही हिमाचल प्रदेशामध्ये बघितलं असेल धर्मशाला क्रीडांगण, आणि तिथेही आपण असंच खेळ खेळताना बघतो. म्हणजे अशी काहीशी बहुतांश क्रीडांगणं आहेत ज्या क्रीडांगणावरतून खरं तर आपण जेव्हा क्रिकेटचा अनुभव घेतो तेव्हा तुम्हाला निसर्गाची अनुभूती होते. आता डोळ्यासमोर असणारा श्री मलंगड ताठ मानेने उभा तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. त्याच्याच बाजूला रिव्हर्स वॉटरफॉलसाठी प्रसिद्ध असणारा ताहोली, अनेक सारे ट्रेकर्स त्या ठिकाणी जातात आणि त्याच्याच बाजूला तुम्हाला सुंदर चंदेरीही पाहायला मिळतोय. निसर्गाच्या रम्य कुशीत वसणारं एक क्रीडांगण आणि या विभागामध्ये खरं तर नेहमी पर्यटक ओढून येत असतात, स्पेशली रेनी सीझनमध्ये. आणि आताही तुम्हाला चंदेरीवरती ना अनेक सारे ट्रेकर जाताना पाहायला मिळतात. तो प्रसिद्ध आहे 360 जो तो पॅच आहे, तो पॅच खरं तर रीलच्या माध्यमातून व्हायरल झाला आणि स्पेशली त्या पॅचला कव्हर करण्यासाठी आता भरपूर सारे ट्रेकर सध्या तरी चंदेरीवरती जातात. पण तो वळूया या मॅचकडे. 47 अजूनही गरज आहे, 18 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 2 मध्ये आला 100. आता नॉन पॉवर प्लेला या ठिकाणी होईल सुरुवात, जिथे स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतो विशाल. चला बॉलर जास्त वेळ घेऊ नका, कारण फर्स्ट इनिंगलाही आपला खूप वेळ गेला. ओव्हर नंबर 2 मध्ये 100 धावा झालेल्या 10-18 मध्ये अजूनही 47ची गरज. पहिलाच बॉल टप्पा पडला, हॅमेट करण्याचा प्रयत्न, ताकद लावू दिली नाही कारण रेंजपासून
चेंडू दूर ये होता. बॅटचा फ्लो जर आपण बघितला तर थोडासा चुकीचा. बॉल वरतून गेला, बॅटचा फ्लो खालून बॅटच्या वरून बॉल जात असताना हा चेंडू पहिला डॉट. 17 मध्ये आता 47 बनवायचे आहेत. ओ द विकेट. कमी गतीचा बॉल आताही फसवलं. व्हेरिएशन हर्षदने जसं व्हेरिएशन केलं होतं ना तशाच पद्धतीने आता सध्या अक्षय व्हेरिएशन करतोय. कारण हर्षद आणि अक्षयला जर आपण बघितलं तर हर्षदने 29 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान दिलं. अक्षयला आपण बघितलं त्यांनी 4 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं होतं. परंतु आता बॉलिंग करत असताना सध्या तरी तो प्रभावित करतोय कारण 2 लागोपाठचे बॉल डॉट आल्यात. आताही कमी गतीचा लो फुल टॉस अटेम्प्ट करण्यात आला. डीपमध्ये लॉंगॉन फिल्डर ग्राउंडिंग स्ट्रोक, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती फेकी वेगाने आली. वाईडी थोडीशी बॉल चाललाय मागे, कदाचित वेळ कमी मिळेल. माहिती आहे त्या ठिकाणी विशालकडे वेळ नाहीये कारण विकेटच्या ऑलमोस्ट तो मागे गेला होता रन कंप्लीट करण्यासाठी. त्याच्यामुळे या बॉलवरती मिळतात धावा 2 आणि 2ने आता थोडासा धावफलक जरूर पुढे गेलाय परंतु जास्त बर्डन वाढलाय कारण आता धावसंख्येचा जो आकडा आहे ना तो आकडा आता जास्त कंप्लीट करायचा आहे. अर्थातच 45 अजूनही बनवायचे आहेत या मॅचमध्ये 15 बॉल शिल्लक असताना. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु प्रोटेक्ट केलेले क्षेत्र. रोहित शर्मा स्टँडच्या अगदीच जवळून फिल्डर येतो. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगवरती फेकी केली. फेकी जरूर थोडीशी पुढे आली. विकेट किपरने त्याला जज केलं परंतु इथेही 2 धावा रोखू शकला नाही संघ चिखलोली. या अशा 2 धावा जरी येतील ना तरी थोडासा मित्र म्हणून डोके टीमला बेनिफिट मिळेल कारण अजूनही दुसऱ्या विशालचं मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे. जरूर मिडल ऑर्डरमध्ये आपण जयेशला बघितलंय तोही चांगला खेळत असतो. त्यानंतर आपण प्रदीप रवी यांना मिडल ऑर्डरमध्ये बघितलंय तेही खेळाडू अजून मैदानाच्या आतमध्ये जाणं बाकी आहे. हॅमेट केलाय ताकदीचा वापर प्रॉपर आणि अगदी जवळची बाउंड्री क्लिअर करत असताना वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईन बाहेर येतोय विशालच्या बॅटमधला विशाल षटकार. सहजरित्या ताकदीचा वापर किती सुंदर करण्यात आला. 2 बॉल जरूर त्याच्या अगेन्स्ट आले परंतु त्यानंतरच्या 4 बॉलवरती आपण 10 धावसंख्या त्याच्या बॅटमधनं येताना बघितल्या. विशालला तुम्ही बघता स्ट्रायकिंग एंडवरती आतापर्यंतची या 10 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना धावा झाल्यात 20-57चं लक्ष्य होतं म्हणजे अजूनही 37 धावसंख्येची गरज आहे 13 बॉलमध्ये. ओव्हर द विकेट. आता चांगला बॉल पडल्यानंतर खालीच राहिला. बघत राहिला की कशा पद्धतीने हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. सनमरीन डिलिव्हरी आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 म्हणजे येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये 37 धावसंख्येची गरज. पुढची मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका. बदलापूर विभागातल्या 2 क्रिकेटच्या महासत्ता एकमेकाच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थातच RK वाळिवली आणि त्यांच्या विरोधात शिरगाव. सन्माननीय विशालजी धुले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या विभागामध्ये खरं तर साऊंड सिस्टीमची आता कमतरता भासणार नाही कारण त्याने सुंदर साऊंड सिस्टीम बनवली आहे आणि त्यांनाही तुम्ही अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये बघत असता त्यांची चांगली सेवा पुरवत असताना. सो तुम्हाला जर बड्डे इव्हेंटसाठी लग्न सराईमध्ये अर्थातच हळदी समारंभामध्ये किंवा क्रिकेट या स्पर्धांमध्ये जर तुम्हाला चांगली साऊंड सिस्टम हवी असेल तर तुम्ही विशाल धुले यांच्याशी संपर्क साधू शकता. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तुम्ही धावसंख्या बघता 20. अजूनही 12 बॉलमध्ये 37 कशा शोधायच्या ना याच्यावरती आता उत्तरं काढावं लागतील कारण क्रिकेटमध्ये प्रश्न भरपूर असतात. त्या प्रश्नातल्या उत्तरांमध्ये उलगडाही असो परंतु त्या प्रश्नांमधून खरं तर उत्तरं शोधायची असेल ना तर तुमच्या खांद्यावरच्या जिम्मेदारीला तुम्ही पुढाकार द्यायला हवा आणि क्रिकेट जिम्मेदारीचाच खेळ आहे. त्याच्यामुळे आता जिम्मेदारी जास्त येऊन टेपली आहे. एका बाजूला निकेशी प्रयत्न करतोय. आतापर्यंत ऑफस्ट्राईक तो होता. त्यांनी सर्वत्र बॉल विशाल खेळताना बघितले परंतु आता त्याला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे कारण आता तो स्ट्रायकिंग एंडवरती असेल परंतु त्याच्यासमोर कोण तर अजून एक अष्टपैलू गोलंदाज जो वेगावरती नेहमी नियंत्रण ठेवत असतो तो रोशन ऑन अ बॉलिंग मार्क तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 मध्ये अजूनही 37 हव्यात. सामना अजूनही संपला नाहीये टीम डोकेच्या बाजूने. ओव्हर द विकेट लॉफ करण्याचा प्रयत्न बॉलमध्ये लकी त्या ठिकाणी प्रयत्न जरूर केले परंतु त्यांच्या टप्पा समोर पडण्यात आला. बॉल मागे चालाय अगदी बाउंड्री लाईन लगत त्या बॉलला अडवण्यात आलाय. 1-2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरीचा प्रवास विशाल डेंजर एंडला आणि 3 धावाही कंप्लीट. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या सगळ्या धावांना खरं तर ॲग्रेशन नेससाठी पुरेस आहेत कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती जर तुम्हाला दबाव टाकायचं तर तुम्हाला जे हाफ चान्सेस आहेत त्या फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला अशा काही खरं तर धावा आता शोधायचे आहेत की जिथे सिंगल होती तिथे डबल, जिथे डबल होती तिथे ट्रिपल
अशा काहीशा गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर समोरच्या टीमवरती आपोआपच तो दबाव वाढत जाईल. त्याच्यासाठी एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये जर आला ना तर डोके संघ या मॅचमध्ये डोकं वर काढू शकतं. आतापर्यंतच्या खेळीमध्ये धावा पाहायला मिळतात 23-57चं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलं होतं. ओव्हर द विकेट लॉफ केलाय. चर्चाच आपण करत होतो की एखादा मोठा फटका दबाव टाकू शकतो फिल्डिंग साईड टीम अर्थातच चिखलोलीवरती आणि तोच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला विशालच्या बॅटमधून. विशाल षटकार. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघताय प्रॉपरली यॉर्कर बॉल होता परंतु थोडेसे बॅकफुटला गेल्या कारणाने त्याला ओव्हरपिच बनवण्यात यशस्वी ठरला विशाल. त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला षटकार आणि आता षटकाराने तो पोहोचलाय 15 वरती. टीमची धावसंख्या खरं तर पुढे जात असताना तो 20 वरती पोहोचला आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. आता सामन्यामध्ये थोडासा इंटर झालाय. त्याच्या 21 धावसंख्या महत्त्वपूर्ण ठरतील या मॅच मधल्या. कारण मागच्या टॉप ऑर्डरमध्ये बघितलं ना तर प्रदीप लवकर बाद झाला, रुपेश लवकर बाद झाला. त्यानंतर जिम्मेदारी स्वीकारली विशालने आणि आतापर्यंत इंडिव्हिज्युअल त्याच्या 21 आणि टीमच्या 29 धावा सध्या तरी 57 धावसंख्या बनवण्याच्या अनुमानाने तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. आता कमी गतीचा याच खरं तर बॉलवरती थोडासा अडखळला आणि इथे कदाचित तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. जेव्हा जेव्हा फास्ट बॉल आले ना तेव्हा तेव्हा त्या फास्ट बॉलवरती रिप्लाय चांगला मिळाला विशालचा परंतु कुठेतरी कमी गतीचा बॉल त्याचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाला आणि तो मैदानाच्या बाहेर आला 29 या आकड्यावरती. हा झटका तिसरा मैदानाच्या बाहेर जाईल विशाल. तिन्ही बॉल बघितले ना तर तिन्ही बॉलरचा प्रेझन्स ऑफ माइंड खूप चांगला आहे. कारण हर्षदने पहिलं षटक हाताळलं त्याच्यानंतर आपण बघितलं अक्षयला. आता तिघे ते चर्चा करतात की आपण बॉल विशालला बीट करत असताना स्लो बॉलवरती आपल्याला जास्त ॲडव्हान्टेज मिळाला आहे त्याच्यामुळे इथेही ट्राय करावं आणि तेच ट्राय केलं रोशनने स्लो बॉल टाकला तिथे बीट झाले. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न निकेशने आता ती स्ट्राईक घेतली आहे परंतु विशाल बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेला सचिनचा नेहमी खरं तर खेळ या सिच्युएशनला चांगला राहतो. कारण टीम जेव्हा अडकलेली असते ना तेव्हा अडकलेल्या संघाला बाहेर काढण्यासाठी आपल्या टीममधून सगळ्यांना जिम्मेदारी घ्यावी लागते आणि रिस्पॉन्सिबल खेळाडू आहे सचिन. ओव्हर द विकेट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये प्ले अनामिस. असं वाटलं की कडा लागली की काय त्याचा प्रश्नही विचारला होता अंपायर्सकडे विकेट किपरच्या माध्यमातून परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्शन नाहीये. आता थोडासा दबाव मित्रमाने वाढत चालला. इक्वेशन जर आपण बघितलं तर अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत आणि 28ची गरज. अजून एक चांगला बॉल फिरवण्यात आला परंतु त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न कदाचित स्टंपवरती आदळला बॉल. आता जसं फलंदाज होईल बाद आणि इथनं प्रेशर आता वाढेल. निकेशी मैदानाच्या बाहेर परत लागणारा हा झटका क्रमांक 4 टीम ढोकेला. टॉप ऑर्डर मधले बॅट्समन आता पूर्णपणे थोडेसे नाकामी आहेत. विशाल वगळता कोणीही चांगलं खेळ खेळू शकला नाही. प्रदीपची चौकाराची सुरुवात ती थांबवली. पहिली विकेट हर्षदच्या खात्यामध्ये जिथे पहिल्याच बॉलवरती रुपेश बाद झाला तिथेच थोडंसं संकट होतं परंतु विशालने पूर्ण कव्हरअप केलं होतं. परंतु विशालच्या खेळीलाही तुम्ही डगआउटमध्ये जाताना बघितलं अर्थातच त्याची खेळ थांबवण्यात आली याच ओव्हरमध्ये अर्थातच रोशनच्या षटकामध्ये. आणि आता शेवटचा बॉल ह्या ओव्हरमधला असेल जिथे आपल्याला पाहायला मिळतं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नट नंबर 6 वरती जयेशसाठी बॉल सोडून दिला. बॉल कदाचित बॉलही मागे चाललाय. फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न एका जरूर त्याने अडवलाय परंतु त्या ठिकाणाहून आपण बघतोय तर 2 धावा कदाचित या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि हा कदाचित वाईट बॉल इथनं सामना टर्न होऊ शकतो. कारण अशा काही सिच्युएशन असतात ना तिथून युटर्न मारायची खरं तर आपल्याला ती प्लॅनिंग मिळते. कारण आता व्हाईट बॉल आला तिथे 2 धावाही आल्यात. जर कदाचित या मॅचमध्ये हा मोठा फटका जर आला षटकार आला तर रात्री 19 चौकार आला तर रात्री 21 आणि या क्रीडांगणाचा भौगोलिक जर आपण विचार केला ना तर बाउंड्र्या थोड्याशा जवळ आहेत त्याच्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये तो बेनिफिट मिळू शकतो. पण तो काय असेल या बॉलची सिच्युएशन. शेवटचा बॉल तिथे लेट कट करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चाललाय. 2 फिल्डर वळत आहेत अगदी बाउंड्री लाईन लगत बॉलला अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय.
तिथे आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. जेंटल टचनं या बॉलला पाठवलं डीप थर्डमॅनला, परंतु तिथनं धावा मिळतात 2 आणि 2ने 2 धावसंख्या इथनं लेस होतील. म्हणजे येणारे बॉल असतील 6 आणि 6 बॉलमध्ये कंपल्सरी बनवायचे आहेत धावा 23 जिंकण्यासाठी टीम ढोकेला. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघतात. सुरुवातीला विचार केला होता की लॉफ करावं, परंतु उजव्या हाताच्या बॅटरसाठी पडल्यानंतर इन कटर आतमध्ये येणारा बॉल फक्त दिशा देण्याचं काम. तिथे डीप थर्डमॅनला तुम्ही चेंडूची फिल्डिंग बघितली, तिथून बॉलला फिल्ड करत असताना शेवटच्या बॉलवरती आल्या धावा 2 आणि आता 6 मध्ये 23 धावसंख्येची गरज. सुरुवातीचे 2 बॉल ना खरं तर खूप महत्त्वाचे असतील सचिनसाठी, कारण 2 बॉलवरती जर 2 मोठे फटके आले, 2 हिट आले, मग ते चौकार असो की षटकार असो, मग सामन्यामध्ये इंटर होत जाईल टीम ढोके. परंतु जर आले नाहीत तर मग शेवटच्या काहीशा बॉलवरती मग तो दबाव वाढतच जाईल. 6 बॉल 23ची गरज आणि या स्पर्धेचा नियम आहे की तुम्हाला धावा त्या कंपल्सरी बनवाव्याच लागतात. 6-23. 6 बॉल 23चं इक्वेशन. 57चं टार्गेट होतं. दबावमध्ये टाकणारे 2 षटक राहिले. हर्षदचं षटक अक्षय आणि आता त्याच्यानंतर आलाय करण रोशन नंतर. आता तर देत ओव्हरमध्ये 23 धावसंख्या. टेनिस बॉल क्रिकेटच्या खरं तर परिपटलावरती असे कारनामे भरपूर वेळा झालेले आहेत. 6 मध्ये 42 बघितल्यात, 6 मध्ये 36 बघितल्यात आणि 6 बॉलमध्ये एकही धाव निघताना बघितली नाहीये. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ओव्हर द विकेट फास्टेड फुल टॉस हँडल करण्याचा प्रयत्न, पण तो बीट झाले. तिथे आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच धोका आणि धोका यस उद्भवला आणि तो धोकाही या ठिकाणी पुन्हा एकदा डोके टीमवरती येत असताना जयशी परतील मैदानाच्या बाहेर. अर्थातच गडी क्रमांक 5वा बाद. जयेशकडे जी ताकद होती त्या हिशोबाने तो थांबायला हवा होता. स्ट्राईक सोडली, एका सिंगल डबलने काही होणार नाही. एखादा मोठा हिट जर आला असता तर कदाचित या मॅचमध्ये दबाव टाकू शकला असता सचिन, परंतु त्याने स्ट्राईक सोडली. ती स्ट्राईक त्याला जयेशला द्यायची होती, परंतु ती स्ट्राईक मिळाली नाही. रवी गेल्या मैदानाच्या आतमध्ये. आता कदाचित रवी बाद झाल्यानंतर ज्युनियर विशाल जाऊ शकतो. ते या गावातून एक ट्रेकर म्हणून तुम्ही विशालला नेहमी बघितलं. 12 ज्योतिर्लिंग याच वर्षामध्ये त्याचे पूर्ण झाले आणि स्पेशली महाराजांचा इतिहास बघण्यासाठी तो गडकिल्ले फिरत असतो. कदाचित एखादा विकेट गेल्यानंतर विशाल येऊ शकतो मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक रवी, बनवायचे धावा 23. 4 मोठे हिट पाहिजेत, तेही षटकार या सामन्याला फिनिश करण्यासाठी. पुन्हा एकदा करण तयार. समोर रवी. शॉर्ट बॉलचा वापर, टप्पा पडला, अनपेक्षित बाउन्स देण्याचा प्रयत्न, पण तो व्हाईट बॉलचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हर सुद्धा. एखादा बॉल जेव्हा तुम्ही गुडलाईन स्पॉटवरून टेकअप करता तेव्हा तो जर डोक्याच्या वरून गेला तर अंपायर्स तुम्हाला वॉर्निंग देतात 1 फॉर दी ओव्हर. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक वॉर्निंग असते अंपायरची. ती वॉर्निंग देत असतात अशाच बाउन्सर बॉलवरती की याच्यानंतर तुम्ही बाउन्सर बॉल हाताळू शकत नाही, मग तुम्हाला वाईड नाही तर नो बॉल घोषित करण्यात येईल. तीच वॉर्निंग दिली खरं तर अंपायर्सने किरणला आणि त्याच्यासमोर आता अनलिगल बॉल नंतर रवी. शॉर्ट बॉलचा वापर, टप्पा पडला. आता बाउन्स किती आहे ते पाहावं लागेल. थर्ड अंपायर रेफर केला अंपायर्सने. सो आपण बघूयात की हाईट फॅक्टर या बॉलवरती काय. आपल्याकडे 2च ऑफिशियल्स आहेत, त्याच्यामुळे थर्ड अंपायर मॅनेजमेंट कमिटी जे डिसाईड करेल ते तुम्हाला मान्य करावंच लागेल. त्याच्यामुळे मॅनेजमेंट कमिटी या 12व्या जागेवरती राहा. मी विनंती करेन की मॅनेजमेंट कमिटी मेंबर एखादा या चेक करण्यासाठी. मैडी सर किरीज का सुनोगे. चला आपण चेक करूयात की पडल्यानंतर किती बाउन्स झाला बॉल. दोन अंपायर आहेत, त्याच्यामुळे अंपायर्सला वारंवार यावं लागतंय. हा डिसिजन क्रुशल आहे, कारण कोणती टीम या सिच्युएशनला असंच विचार करेल की आपल्या अपोजिट नव्हे तर आपल्या बाजूने रिझल्ट लागला पाहिजे. त्याच्यामुळे आपण बघूयात की ऑलरेडी एक वॉर्निंग दिलेली आहे. एक वॉर्निंग ऑलरेडी आपण दिली होती. सो इट्स
नो बॉल. पडल्यानंतर अगदी हाईट फॅक्टर जास्त होतं. बाउन्सर बॉल होता. तो बाउन्सर बॉल अटेम्प्ट करण्यासाठी सुद्धा पावलांना उचली दिली होती. त्याच्यामुळे नो बॉल ह्या ठिकाणी घोषित केलाय. सो या बॉलवरती अजून एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये ॲड होते. आणि आता आपण बघताय तर फ्री टी असेल बनवायच्या होत्या धावा बघितल्या तर 22, आता 21 बनवायचे आहेत ते म्हणजेच 5 बॉलमध्ये. आता मी तर म्हणेन ही सिच्युएशन आहे. या सिच्युएशनला आता जो हँडल करेल, जो प्रेशर हँडल करेल तो या सामन्यामध्ये टिकाव ठेवेल. तर दुसऱ्या बाजूला आपण असा विचार करतोय की डोके संघाला मोठे फटके खेळायचे आहेत. मग मोठ्या फटक्यांच्या ट्रायसाठी आता जावंच लागेल, कारण हा येणारा बॉल असेल फ्री हिट, जिथे आपल्याला पाहायला मिळतो रवी 5 मध्ये 21 बनवायचे आहेत. एखादा हिट मी तर म्हणेन जर आला ना तर डोके संघ सुद्धा या मॅचमध्ये कधी इंटर होईल. त्याच्यासाठी 2 येणारे बॉल खूप महत्त्वाचे आहेत. किरण होतोय तयार. याच्या अगोदरचा नो बॉल होता आणि हा बॉल असेल फ्री हिट. शॉर्ट बॉलचा वापर ऑनसाईडला टर्न करण्यात आलाय. डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी लकी आहेत. बॉलला त्याने फील्ड करण्यात आला. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी थोडीशी स्लो आली आणि त्याचंच रूपांतर आपण बघताय की सिंगलने डबल करत असताना इथं 2 धावा आल्यात. 4 बॉलमध्ये 19 बनवायचे आहेत. या अशा गोष्टी ना खरं तर खूप वेळा तुम्ही मैदानात बघितलंय. कोण विसरेल पाले चषकामध्ये सर्वेशे ते 4 फटके 28 धावा बनवायच्या होत्या आणि त्या फक्त 5 बॉलमध्ये त्यांनी बनवल्या. त्याच्यामुळे याही मॅचमध्ये काहीही होऊ शकतं. परंतु लिडिंग एज बॉल मध्ये लॉफ करण्यात आलं होतं. तिथेही मिस्टेक झाली. वारंवार थोड्याशा चुका होत आहेत. तर लॉफ करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या रेंजमध्ये आला नव्हता. बॉल हवेमध्ये असताना फिल्डरची मिस्टेक झाली. तिथे कॅच ड्रॉप झाली. तिथे मिळाला धावा 2 आणि 3 मध्ये आता कंपल्सरी 3 मोठे फटके अर्थातच 17 धावा बनवायचे या मॅचमध्ये. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्नच करतोय, परंतु मोठा हिट आतापर्यंत आलेला नाही. विशाल मैदानाच्या आतमध्ये असता तर काहीशी परिस्थिती वेगळी असती, परंतु त्यालाही तुम्ही परतताना मैदानाच्या बाहेर बघितलं आणि आता रवी त्यासाठी प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेट यॉर्कर बॉल, चांगली रणनीती. पुन्हा एकदा तोच फिल्डर ज्या फिल्डरला तुम्ही 3 वेळा बघितलं बॉलला फील्ड करत असताना, परंतु आता चौथ्यांदा त्याच्याचकडे बॉल आला. कदाचित तो फिल्डर असंही म्हणत आता असावा की माझ्याकडे बॉल नाही येईल तर बरं. कारण जेव्हा आपल्याकडनं मिस्टेक्स होतात ना तेव्हा खूप काही मनामध्ये चालू असतं की बॉल आला, बॉल निसटला, तर मग चांगले शब्दही ऐकावे लागतात कॅप्टनकडून, खेळाडूंकडून. आणि ग्रामीण क्रिकेट तसंच असतो. शब्द ऐकूनच तर आपण पुढे मोटिवेट होतो. सध्या आतमध्ये राहायला सुद्धा चाच पडतोय तो फिल्डर की पुन्हा एखादा बॉल आला, कॅच जर सुटली तर पुन्हा एकदा फुलं पडतील. 2 मध्ये आता 16 बनवायचे आहेत. मिशन सध्या तरी इम्पॉसिबल आहे टीम ढोकेसाठी. ओ द विकेट. इथे लिडिंग एज बॉल मध्ये विकेट किपर डाऊन दी बॉल आणि त्यांनी झेल सोडलाय. कठीणच होता झेल, कारण बॉल उंच जास्तही नव्हता. प्रवास थोडासा जास्त करावा लागला. तिथून आपण या मॅचमध्ये पूर्णपणे आता बघताय तर वर्चस्व चिखलोली ठाकूरपाडा या टीमचं. अशा पद्धतीने मॅच झाले फिनिश आणि 15 धावसंख्येच्या फरकाने या सामन्यामध्ये डोके संघाला पराभूत करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम चिखलोली ठाकूरपाडा आणि हडलक म्हणूया आपण रुपेश आणि टीम ढोके. टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन टीम शिरगावने घेतलाय, परंतु पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं